थेट जाणार आहोत गिरगाव चौपाटीवर, जिकडे लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडतंय। समुद्रातल्या तराफ्यावर राजा स्वार झालेला आहे आणि आता तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन आता होणार आहे। ही थेट दृश्य गिरगाव चौपाटीवरून काल सकाळच्या सुमारास सुरू झालेली राजाची ही विसर्जन मिरवणूक आता पोहोचली आहे ती गिरगाव चौपाटीवर आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे विसर्जन होईल। काल सकाळी जसा भक्तांचा अलोट महासागर हा रस्त्यांवर पाहायला मिळालेला, तशाच प्रकारे भक्तांनी गर्दी केली आहे। त्यामुळे इकडे देखील आपल्याला दोन समुद्रांचं दर्शन होत आहे, एक अर्थातच जलसागर आणि दुसरा जनसागर, आणि त्याच दोन्ही सागरांच्या साक्षीने लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात येतोय। पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करण्यात येतंय आणि पुढच्या वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहेत। ऑगस्ट महिन्यातच 2025 मध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। ही हवाई दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जनाची। तराफ्यावर आता राजा स्वार झालेला आहे आणि पुढच्या काही मिनिटात हे विसर्जन होईल। कार्यकर्ते आणि त्यासोबतच यंत्रणांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि काही क्षणांची प्रतीक्षा आहे। आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल आणि गिरगाव चौपाटीवर चहू बाजूने गर्दी आहे। लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। काल सकाळी लालबाग इथून निघून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीला पोहोचली आणि आता लालबागच्या राजाचं हे विसर्जन अंतिम टप्प्यामध्ये। असंख्य गणेश भक्त हे आता इकडे उपस्थित आहेत आणि हायड्रोलिक क्रेनच्या माध्यमातून हे विसर्जन होणार आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा विसर्जनाचा टप्पा जो आहे तो पार पाडण्यात येतो। दरवर्षी तयारी अगदी चोख केलेली असते आणि तशाच प्रकारची तयारी यावर्षी देखील आहे। दोन कॅमेरामधली माझाच्या दृश्य आपण बघताय। एकीकडे बोटी सज्ज आहेत, मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते गणेश भक्तांची, आणि दुसरं दृश्य देखील एका वेगळ्या कॅमेऱ्यातनं राजाच्या दर्शनासाठी इथेही भक्तांनी गर्दी केली। राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी, भावपूर्ण निरोप देण्यासाठी इकडे गर्दी केलेली आहे आणि आता पुढच्या वर्षी लवकर या असं अर्थातच भाऊक आवाहन। आणि राजा हा पुढच्या वर्षी खरोखरच लवकर येणार आहे, कारण ऑगस्ट महिन्यातच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, अभिषेकचा संपर्क आपल्याला होत नाहीये, मात्र ही काही क्षणामध्ये आता हे विसर्जन पार पडणार आहे। अत्यंत चोखशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तराफ्यावर राजा स्वार झालेला आहे आणि राजाच्या तराफ्यावरनं खोल समुद्राकडे आता मार्गक्रमणही सुरू झालेलं आहे। त्याचवेळी पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील बाप्पाला करण्यात येते आणि या विसर्जनावेळी राजाचं हे रूप डोळ्यामध्ये मनामध्ये साठवण्यासाठी असंख्य गणेश भक्त हे आता उपस्थित आहेत गिरगाव चौपाटीवर। काल सकाळी सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक आता पोहोचली ती गिरगाव चौपाटीवर। अनेक तास या विसर्जन मिरवणुकीला लागले आणि त्यासोबतच लालबागच्या राजासह अन्यही गणेश मंडळ जी आहेत ती तिकडे पोहोचले। अन्यही मोठ्या गणेश मूर्ती आपल्याला बाजूला दिसत आहेत। सूरज सावंत आपल्याला ताजी अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की लालबागच्या राजाला आता भावपूर्ण निरोप या ठिकाणी दिला जात आहे।
राजाची जी विसर्जनापूर्वीची जी आरती आहे ती आता नुकतीच पार पडलेली आहे आणि आता राजा हा तराफावरती विराजमान झालेले आहेत आणि हळूहळू हा तराफा पाण्यामध्ये नेला जाणार आहे आणि विसर्जन केलं जाणार आहे. राजाचं वैशिष्ट्य आहे की यंदा हा लालबागच्या राजाचा जो तराफा आहे हा वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आल्याची माहिती ही देखील मंडळाकडनं देण्यात आली होती आणि त्या तराफा सोबतच आता राजा हा समुद्रात विसर्जनाच्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. आपण पाहिलं की शेवटच्या क्षणाला देखील उद्योगपती अनंत अंबानी हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गिरगावमध्ये पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अजूनही जो लालबागच्या राजाच्या अवतीभोवती लाखोंचा जनसमुदाय हा त्या ठिकाणी आहे. राजाला पाहण्यासाठी शेवटचा जो क्षण आहे राजाचा तो टिपण्यासाठी या ठिकाणी भाविक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल आता 24 तास उलटलेले आहेत. राजाची मिरवणूक ही झालेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे या ठिकाणी अजूनही थांबलेले आहेत की जाता एक निरोप राजाचा घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जमलेले पाहायला मिळत आहेत. पोलीस ही बंदोबस्त तितकाच पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर गिरगाव पूर्णपणे अजूनही राजाच्या एकूणच शेवटच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत. ही संपूर्ण मिरवणूक जर आपण पाहिली तर लालबागहून निघालेली मिरवणूक आता तब्बल 18 तासानंतर गिरगावला पोहोचलेली आहेत. आता जर आपण पाहिलं तर सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि अजूनही राजाची ही मिरवणूक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी या ठिकाणी आता राजा विसर्जनाच्या दृष्टिकोनातून गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे आणि विराजमान पुढे होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे देखील भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 दिवस आपण त्या लालबागच्या राजाची सेवाभाव केली होती, त्याचबरोबर पूजा अर्चा करत होतो आणि कुठेतरी एक तो क्षण आहे त्यामुळे सर्वच या ठिकाणी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरंय सूरज, जसं तू सांगतोयस की अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आणि हे विसर्जन आता पार पडेल आणि असंख्य गणेश भक्त तिकडे उपस्थित आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करण्यासाठी. ही थेट दृश्य गिरगाव चौपाटीवरून यंत्रणा सज्ज आहेत, गणेश भक्त देखील तिकडे उपस्थित आहेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल. पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत पुन्हा एकदा मनोभावे बाप्पाला नमस्कार करून हा निरोप दिला जाईल. सध्या लालबागचा राजा आहे तराफ्यावर स्वाऱ्या आणि काही मिनिटांमध्ये हे विसर्जन आता होईल. काल सकाळच्या सुमारास लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती. तेव्हा देखील आपण बघितलेलं होतं प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती आणि तशीच गर्दी आज साधारण 18-19 तास उलटून गेल्यावर देखील गिरगाव चौपाटीवर आपल्याला बघायला मिळते. लालबागहून निघालेली ही विसर्जन मिरवणूक भायखळा, त्यानंतर कुंभारवाडा, मग सीपी टँक, फडकेवाडी, गणपती मंदिर, प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊस आणि आता गिरगाव चौपाटी असा मार्गक्रमण करत तब्बल 18-19 तासांनी इकडे पोहोचली आणि आता हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. गेले 10-11 दिवस जनसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी, अनेक राजकीय नेते, विविध क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्व लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात. तसं याही वर्षी त्यांनी घेतलेलं होतं आणि काल सकाळी ही विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर आता 18-19 तास उलटून गेल्यावर हे विसर्जन पार पडतंय गिरगाव चौपाटीवर. या विसर्जन मार्गामध्ये अनेक ठिकाणी राजाला मानाचे हार अर्पण केले जातात. याशिवाय अनेक ठिकाणी त्याची आरतीही केली जाते आणि आता निरोपाची आरती गिरगाव चौपाटीवर पार पडल्यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल, त्याला भावपूर्ण निरोप देण्यात येईल. आणि ही हवाई दृश्य आपण बघताय गिरगाव चौपाटीवरली.
दोन समुद्र एकवटलेत की काय असं वाटणारी ही दृश्य, दोन समुद्रांचा संगम, एक जलसागर एक जनसागर, असे दोन समुद्र आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. आणि अर्थातच गणेश भक्तांची गर्दी आणि त्यासोबतच यंत्रणा देखील सज्ज आहेत या विसर्जनाकरता. अभिषेक मुठाळ पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. अभिषेक. अश्विन, अलोट अशी गर्दी आपल्याला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे. एकूणच जे गणेश भक्त आहे ते गिरगाव चौपाटीवर आपल्याला लालबागच्या राजाची एक झलक मिळावी, दर्शन मिळावं यासाठी इथं आपल्याला मिळत आहे. आता जर पाहायचं तर हा समुद्र उतरवण्याचे प्रयत्न संपूर्णपणे लालबागच्या राजाच्या सार्वजनिक मंडळाकडनं आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आणि एकूण समुद्रामध्ये उतरल्यानंतर जो शेवटचा प्रवास आहे लालबागच्या राजाचा तो आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे. एकूण साठी मोठ्या प्रमाणात ते जे आहे ते पाहायला मिळत आहे. एकूण क्षण हा संपूर्णपणे असतो. आता तरापा संपूर्णपणे आपल्याला की हा पूर्णपणे आता समुद्रामध्ये उतरलेला आहे आणि लालबागचा राजाचा जो शेवटचा प्रवास आहे तो आता आपल्याला होताना आहे. आज ड्रायव्हर्सच्या मदतीनं हा संपूर्ण विसर्जनाचा सोहळा जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. सोबतच हायड्रॉलिक क्रेन आहे त्याची देखील मदत घेतली जाणार आहे. हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीनं आहे लालबाग त्याला समुद्रामध्ये उतरवण्यात येईल आणि खाली उतरवल्यानंतर डायव्हर्स पद्धतीनं याचा विसर्जन जे आहे ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. एकूण या अगोदर जर पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्या बाजूनं जे बाप्पा. अभिषेक, तुला मी थोडंसं थांबवतो. थेट या तराफ्यावरून आपले प्रतिनिधी वैभव परब आता आपल्या सोबत आहेत. वैभव, त्या क्षणाचा तू आता साक्षीदार होतोयस. काही क्षणामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे. वैभव. अश्विन, नक्कीच 22 तासांहून अधिकचा काळ झालेला आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक आहे ती सुरू झाली होती आणि आता अखेरीस ती गिरगाव चौपाटीवर येऊन थांबलेली आहे. बराच वेळ झालेला आहे गिरगाव चौपाटीवर येऊन, परंतु पाणी कमी असल्यामुळे समुद्रात थोडंसं राजाचं विसर्जन आहे ते हळूहळू लांबणीवर जाताना पाहायला मिळत आहे. अगदी काही मिनिटातच लालबागचा राजा आहे तो समुद्रात आता त्या दिशेने जाईल. हा तराफा आहे तो समुद्राच्या दिशेने जाईल. पाणी हळूहळू वाढू लागलेलं आहे. अश्विन, गेल्या 10 दिवसांमध्ये ज्या राजाची भक्तिभावानं सेवा केली त्या राजाला निरोप देताना हा संपूर्ण गिरगावचा परिसर आहे तो भरून गेलेला आहे. ही दृश्य सर्वी बोलकी आहेत अश्विन, आणि बरंच काही सांगून जातात की ज्या बाप्पाची सेवा मनोभावे 10 दिवस केली त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इकडे आहेत ते सर्व गणेश भक्त. देश विदेशातले राज्यभरातले सगळेच आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही खास सिस्टीम आहे अश्विन ज्याच्या माध्यमातून हे विसर्जन आहे ते केलं जातं. हायड्रोलिक सिस्टीम आहे. हायड्रोलिक ट्रॉलीवर हा गणपती बाप्पा म्हणजे लालबागचा राजा आहे तो विराजमान झालेला आहे. हायड्रोलिक ट्रॉलीला हळूहळू मागच्या इकडनं टेक्निकल ऑपरेटर आहेत ते इकडे येतील आणि ते ऑपरेट करतील. आणि त्याचबरोबर हायड्रोलिक ट्रॉलीवरचे जे स्क्रू असतात ते काढण्यासाठी खास विशेष पाणबुडीचे एक्सपर्ट्स आहेत ते देखील समुद्रामध्ये जातात आणि जे नट्स बोल्ट्स आहेत ते सुरू लूज करतात आणि मग त्यानंतर हळूहळू याची सोहळा हा लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा पाहायला मिळतो. सुधीर साळवी आहेत मानद सचिव या लालबागच्या राजाच्या मंडळाचे. सुधीर भाऊ, किती वेळ लागणार आहे आणि कशा पद्धतीने हे विसर्जन होणार आहे? गेल्या 10 दिवसात मनोभावे सेवा केली. संपूर्ण गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते. योगायोग आहे, तुम्ही माझी बोलताय आणि आता तराफा फ्लोट झालाय त्यामुळे आता मला वाटते बरोबर एक 30 ते 25 मिनिटांमध्ये लालबाग राजाचं विसर्जन या अरबी समुद्रामध्ये पूर्णपणे जगाला बघायला मिळेल. अतिशय लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे त्यामुळे मला वाटते हा सोहळा लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीचा या गिरगाव चौपाटीवर आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. बऱ्याच वेळेला बघितलं असेल की बोटीतून गणपती बाप्पांना घेऊन जातं. थोडा कधी धक्काबुक्की होते, काही गणपती पडतात, परंतु ह्या राजाचं विसर्जन आहे ते वेगळ्या पद्धतीने असतं. काय खासियत आहे या राजाची? मुळातच लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे त्याचं विसर्जन म्हणजे उत्सव देखील जल्लोषात पार पडतो.
यावर्षीचा उत्सव देखील अतिशय जल्लोषात पार पडला आणि तमाम कार्यकर्ते आणि तमाम भक्तांची भावना आहे लालबागच्या राजाच्या चरणी, त्यामुळे त्याचं विसर्जन देखील जगाला हेवा वाटावा असं विसर्जन व्हायला पाहिजे. हायड्रोलिक सिस्टीम नेमकी कशी असते? ही हायड्रोलिक सिस्टीम बनवण्यासाठी लालबागच्या राजाची विसर्जन समिती आहे, त्यांनी ही सगळी तांत्रिक मुद्दे काढून अतिशय चांगल्या पद्धतीने हा बनवलेला आहे. आणि पुढच्या वर्षी एक अनोखी भेट आम्ही लालबागच्या राजाचा तराफा आता बनतोय आणि ह्याच्याही पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने तो तराफा पुढच्या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनच्या मिरवणुकी म्हणजे विसर्जन सोहळ्यामध्ये सामील होईल. काय असणार आहे म्हणजे तुम्ही आता बोललात तर सांगून टाका गणेश भक्तांना. ते जगाला हेवा वाटावा असं अशा पद्धतीचं लालबाग राजाचं विसर्जन असेल. म्हणजे अंडर वॉटर गेलं तरी गणपती बाप्पा दिसेल असं मला बहुतेक वाटतंय. नक्कीच. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि ती श्रद्धा जपण्यासाठी मंडळ ज्या ज्या पद्धतीने चांगल्यात चांगल्या पद्धतीने लालबाग राजाचा सोहळा म्हणजे जो उत्सव आहे तो आणि हा विसर्जन सोहळा चांगल्यात चांगल्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते सुधीर साळवी जे मानद सचिव आहेत या मंडळाचे आणि त्यांनी सांगितलं की हायड्रोलिक सिस्टीमने ही संपूर्ण विसर्जन आहे हा सोहळा पार पडतो. ही सिस्टीम नेमकी काय अश्विन आपण अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगूया. ही जी आपल्याला ही जी सिस्टीम दिसते ते टेक्निकल इंजिनियर आहेत त्यांच्याकडून ही जी आहे ती हळूहळू मुवमेंट केली जाणार. जशी जशी हे मुवमेंट करणार तसं तसं लालबागचा राजा आहे हा विसर्जित होत जाणार, समुद्रात जाणार आणि समोरून जे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये हे दृश्य पाहताना आणि या तराफ्यावरून खरं तर आमच्यासाठी हा देखील हा वेगळा क्षण आहे अश्विन. कारण का आणि ताफा निघालेला आहे, भक्तांनी पाणी देखील उडवायला बाप्पावर सुरू केलेलं आहे, राजावर पाण्याची बरसात केलेली आहे. जेव्हा राजा हा अरबी समुद्रात जातो ढोल देखील वाजू लागलेला अश्विन. म्हणजेच राजाचं विसर्जन सोहळा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल. अनंत अंबानी या ठिकाणी गणेश भक्त म्हणून त्यांची ओळख आहे, प्रसिद्ध उद्योजक. परंतु पहाटे 6 वाजल्यापासून अनंत अंबानी आहेत ते देखील या मिरवणुकीत सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. भाजपचे शिवाजी पाटील आहेत, दीपक केसरकर मंत्री आहेत, असे विविध नामवंत आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दरवर्षी या ठिकाणी येत असतात. अनंत अंबानी स्वतः ट्रॉलीवर होते आणि त्यांनी देखील गेल्या 10 दिवसात गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केलेली आहे. एक गणेश भक्त म्हणून म्हणजे एक उद्योगपती म्हणून तर त्यांची ओळख आहेच, परंतु गणेश भक्त म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सिद्धिविनायक मंदिर असो अश्विन किंवा लालबागचा राजा असो, प्रत्येक वेळेला ते दर्शनासाठी येत जात असतात, गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. आणि आज सकाळीच आम्ही त्यांच्याशी एक्सक्लुझिव्हली बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 20 वर्षापासून आहे, म्हणजे लहान असल्यापासून मी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आलेलं, त्यामुळे मला ही रॅली हे विसर्जन सोहळा माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी मनोभावे येतो आणि मनोभावे सेवा करतो. अश्विन, लालबागवरून निघालेला हा विसर्जन सोहळा गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर आपण दूरवर पाहिलं तर गणेश भक्तांना उभं राहायला देखील जागा नाही आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं इकडे गणेश भक्त आहेत ते दाखल झालेले आहेत. अश्विन, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इकडे उल्लेख करावा लागेल की मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, फायर ब्रिगेड या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसामध्ये काम केलेलं आहे ते देखील वाखाणण्याजोगं आहे. कारण का एवढ्या लाखोच्या संख्येनं गणेश भक्त लालबाग, चिंचपोकळी, नागपाडा, त्याच्यानंतर बकरी अड्डा, या सगळ्या भागांमध्ये म्हणजे गिरगाव चौपाटी या भागांमध्ये जे नियोजन करण्यात आलं, कुठलंही गालबोट न लागता हे नियोजन आहे ते पार पडलेलं आहे. त्यामुळेच या सगळ्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच गणेश उत्सव सर्वांना मुंबईतलं वातावरण काय आहे हे दाखवून देतो. म्हणजे जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे हा गणेश उत्सव आहे हा साजरा केला जातो. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गणपती बाप्पाची आरती म्हणजे लालबागच्या राजाची आरती काल मध्यरात्री ही मुस्लिम बांधवांकडून झालेली. ज्या वेळेला गणपती बाप्पा हा एका विशिष्ट ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी त्या चौकामध्ये मुस्लिम बांधव आहेत ते दरवर्षी या राजाचं आरती करतात. हे मुस्लिम बांधवांकडून होणारं या लालबागच्या राजाचा वेगळा सन्मान आहे. आणखीन एक इथे गोष्ट सांगावीशी वाटेल अश्विन, बाप्पा हा अरबी समुद्राकडे निघालेला आहे. विसर्जन रॅलीला सुरुवात झालेली आहे.
आणि जसा जसा गणपती बाप्पा पुढे चाललेला आहे तसं तसं प्रत्येक गणेश भक्त आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणखीन एक गोष्ट इकडे मगाशी सांगायची होती अश्विन, हा कोळी बांधवांचा मान आहे. कोळी बांधव आहेत ते जवळपास आपण बघितलं तर 20 ते 22 बोटी घेऊन या राजाला सलामी देत आहेत. म्हणजे हा त्या लालबागच्या राजाचा सन्मान आहे. गेले अनेक वर्ष हे कोळी बांधव आहेत ते या बोटी अरेंज करतात आणि लालबागच्या राजाच्या दुतर्फा हे राहतात. म्हणजे एका प्रकारे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर याला स्कॉटिंग म्हणतात. त्या स्कॉटिंग आहे ते या कोळी बांधवांकडून दिलं जातं. 20 ते 22 बोटी. आणखीन एक वैशिष्ट्य बघा, मुंबई पोलिसांची देखील बोट इकडे तैनात ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार झाला तर मुंबई पोलीस तुमच्या रस्त्यावरही तुमची काळजी घेतोय आणि समुद्रातही काळजी घेतोय, हे इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या तराफ्याला आता हळूहळू पुढे नेण्याचं काम सुरू झालेलं आहे बोटींच्या माध्यमातून. आपण जर बघितलं तर पुढे ज्या बोटी आहेत त्या बोटींना ही रशी जोडण्यात आलेली आहे आणि रशीच्या माध्यमातून त्या बोटी आहेत हा तराफा खेचताना पाहायला मिळतात. ही मनमोहक दृश्य अश्विन, मी पुन्हा सांगतो, ही मनमोहक दृश्य साठवण्यासाठी इथे गेले तासन तास गणेश भक्त आहे तो तात्काळ वाट बघत होता की माझा बाप्पा येईल, मी या बाप्पाचं दर्शन घेईल. याची मनमोहक दृश्य आहे ती मी डोळ्यात साठवून ठेवीन आणि पुढच्या वर्षी हा बाप्पा कधी येतोय याची वाट बघेन. या सगळ्या गोष्टी आहेत अश्विन. त्या मनातल्या भावना घेऊन हा लालबागचा राजा आहे तो समुद्राच्या दिशेने निघालेला आहे. मुंबई पोलिसांकडून देखील एक सलामी देण्यात येत आहे. आपण बघूया, बोटी तर आहेत कोळी बांधवांच्या, परंतु मुंबई पोलीस त्यांची जी स्पीड बोट आहे त्या स्पीड बोटच्या माध्यमातून बाजूला त्यांनी देखील स्पॉटिंग दिलेलं आहे. कारण इतर कुठलेही बोट्स त्यांच्या बाजूला येऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी देखील ही बोट आहे ती तराफ्याला जोडलेली आहे. आणि हळूहळू गणपती बाप्पा देखील समुद्राकडे मार्गस्थ होताना दिसतोय. शिवाजी पाटील आहेत आपल्यासोबत, भाजपचे, दरवर्षी येतात. त्यांना काय हे वेळ हे जाणून घेऊया. काय आहे भाऊ, तुम्ही दरवर्षी येतात? आज मी 12 वर्ष सातत्याने लालबाग राजाचं दर्शन घेतल्यानंतर हे विसर्जन मिरवणुकीला खूप आनंदाने, खूप गोडीने आणि सर्व मनोभावे सेवा करायची संधीला प्राप्त होताना खूप खूप आनंद वाटतो की आम्ही लालबागच्या राजाचं विसर्जनला आनंद चतुर्थीला दरवर्षी उपस्थित आम्हाला हे भाग्य आमचं की आम्हाला हे लाभलं की आम्हाला एक परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना होती की लालबागचा राजा दरवर्षी प्रचंड गर्दी आणि आज जगभरामध्ये आज प्रसिद्धीच्या जोतामध्ये आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून आज खूप खूप मोठ्या लोकांची आठवणालाही नवसाला पावतोय का हे बघावं लागेल. 2024 आलेला आहे. तुम्ही देखील विधानसभेचे उमेदवार असणार आहे. सुधीर साळवींकडे परत एकदा जाऊया. सुधीर भाऊ, एकच मिनिटं या. एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. नवसाला पावणारा लालबागचा राजा, लालबागकरांच्या ज्या काही भावना आहेत की सुधीर साळवींनी आमदार व्हावं, चिठ्ठी दिलेली आहे, ती चिठ्ठी आता लालबागकरांना पावणार का? नाही, लालबागच्या राजाची सेवा करणं आणि मुळात लालबागमध्ये माझा जन्म झालाय आणि त्याची सेवा अनेक वर्ष करतोय, हेच माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. बाकी पद येतात, पद जात राहतील. आमदारकीची इच्छा आहे. इच्छा महत्वाकांक्षा असणं काय चुकीचं नाही आहे, परंतु लालबागच्या राजाची म्हणजे लालबागच्या इथे माझा जन्म झाला आणि आज तो राजा माझ्याकडनं सेवा करून घेत आहे आणि एवढी कार्यकर्त्यांची फौज सोबत आहे, याच्यातच समाधान आहे. 2024ला सुधीर साळवी लालबाग राजाचे मानद सचिव असतीलच, परंतु आम्हाला आमदार म्हणून पाहायला मिळतील का? लालबागच्या राजाच्या म्हणजे जो आशीर्वाद आहे तो नक्कीच मला अनेक वर्ष लाभलेला आहे. परत एकदा लालबागच्या राजाचा आशीर्वाद आहे तो अनेक वर्ष मला लाभलेला आहे. पावणार. तर आपण बघितलं की राजकीय दृष्ट्या देखील या ठिकाणी अनेक घडामोडी आहेत. आपण अनंत अंबानींशी बातचीत करण्याची एक प्रयत्न करूया. त्यांच्याशी एकदा त्यांना विनंती करूया. अंतिम विदाई का समय आ गया आनंद जी, मन तो भावुक है, आंखें नम हो गई है. अभी हम यात्रा कर रहे हैं, देखते कैसे क्या होता है. दुख तो होगा ही होगा, मगर अगले साल के लिए हम इंतजार करेंगे. वही बड़ी बात होती है कि 10 दिन सेवा करने के बाद अपने बप्पा को विदा करना बहुत मुश्किल होता है. तो आपने जनसैलाब भी देखा. जी, अगले साल के लिए हम पापा को यही कहेंगे जल्दी आना.
बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ बातचीत करने के लिए। तो स्वतः उद्योगपती अनंत अंबानी हे देखील आहेत आणि त्यांनी गणेश भक्ती म्हणून, गणेश सेवा म्हणून या ठिकाणी ते दरवेळेला येतात। उद्योगपती ही त्यांची वेगळी ओळख आहे, परंतु अनंत अंबानी एक गणेश भक्त म्हणून सर्वांनाच प्रचलित आहे। आणि त्यांनी सांगितलं की दुःख तर होतं आहे, परंतु आता पुढच्या वर्षाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे। त्यामुळे अश्विन असे अनेक गणेश भक्त आहेत या तलाव्यावर, ज्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतील, त्यांची सेवा असेल, ती सेवा गोड मानून घ्यावी म्हणून बाप्पाकडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आता हळूहळू आहे तो हा तराफा अश्विन समुद्राच्या दिशेने, आता खोल समुद्राच्या दिशेने निघालेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या बाप्पाचं विसर्जन होईल आणि जड अंतकरणाने सगळे गणेश भक्त आहेत ते बाहेर येतील। आपल्यासोबत पानबुडीचे इकडचे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याशी बातचीत करून घ्या। दादा थोडं पुढे या, थोडं हलता येत नाही, अश्विन इकडं गर्दी आहे तराफ्यावर। तुमचं नाव काय? माझं नाव अमित पांडुरंग तावडे। अमितजी तुमचं काम काय या तराफ्यात? आमचं मूर्तीला खाली घेऊन जायचं आहे आम्हाला, त्याच्यानंतर मूर्तीला आम्ही खालून रिलीज करणार। जे 4 नटबोल्ट आहे ज्यावर आपले राजा आहेत त्याला आम्ही रिलीज करून पाठ हा पूर्ण वरती घेऊन येणार। हा, आणि जसं सगळं झाल्यानंतर हा पाठ आपला डायरेक्ट वरती येतो, त्याच्यानंतर आमचं काम पूर्ण होतं। तुम्ही पानबुडी आहात म्हणून तुम्हाला, तुमच्यासाठी सोपं स्कुबा डायव्हर म्हणून, परंतु इतरांसाठी ते खूप मुश्किल आहे। किती डिफिकल्ट असं, म्हणजे आत गेल्यानंतर काय? कारण आपण जवळ आपले पायच लागू शकत नाही, जसं की 30 फूट 20 फूट आपल्याला खाली जावं लागतं, त्याच्यानंतर ते रिलीज होऊ शकतं। तर खाली जाणार? येस, मूर्तीची हाईटच आपल्या 15 ते 20 फूट आहे, त्यामुळे आपल्याला ते खाली घेऊन जावं लागतं पूर्ण। स्कुबा डायव्हर आहे आम्ही टोटल आमची 6 जणांची टीम आहे। आता तुमचं कसं शेड्यूल कसं असतं? आता शेड्यूल जसं पुढे जाईल ना तसं आमचे सूरज सर आणि राणे सर आम्हाला गाईड करतात। हे सर आहेत आमचे, ते आम्हाला गाईड करतात की कसं पुढे करायचं आहे। अश्विन, म्हणजे बघितलं तर की हा जो तराफा आहे तो हळूहळू खाली जाणार आहे आणि त्या तराफ्याला खाली गेल्यानंतर आहे ते हे स्कुबा डायव्हर आहेत ते खाली जातील आणि त्याचे जे नट्स बोल्ट्स आहेत, म्हणजे या तराफ्याचे नट्स बोल्ट्स आहेत जे गणपती बाप्पाला अटॅच केलेले आहेत ज्या पाटाला, ते रिलीज केले का त्यानंतर हळूहळू आहेत ते गणपती आहे, म्हणजे लालबागचा राजा आहे तो समुद्रात विसर्जित होणार। बरोबर, एक्झॅक्ट खाली असतो आणि ते विसर्जित होणार। त्यामुळे खरं तर हा सोहळा खरं तर बघण्यासारखा असतो, पण गणेश भक्तांसाठी तितकाच दुःखाचा देखील असतो, कारण का आपला बाप्पा, लाडका बाप्पा सेवा चाकरी केल्यानंतर तो आपल्या घरी निघून चाललेला आहे। ज्या काही गणेश भक्तांच्या मनोकामना असतात, इच्छा असतात, त्या पूर्ण केल्यानंतर हळूहळू गणेश बाप्पा आपल्या गावाला निघून जातो आहे। आणि लालबाग नगरी, अश्विन पुन्हा एकदा इकडे एक उल्लेख करावा लागेल, ही लालबाग नगरी अशी आहे की ज्याच्या चिंचोळ्या गल्लीत देखील 20-22 फुटाच्या मूर्ती आपल्याला अगदी सहजरित्या पाहायला मिळतात। कारण का हे स्पेशलायझेशन आहे आपल्या मुंबईचं, की मुंबईतल्या गल्ली गल्लीमध्ये अश्विन आपल्याला हा उत्सव पाहायला मिळतो। मग इथे पुन्हा एकदा सांगावं लागेल की इथे कुठली जात नसते, धर्म नसतो, कुठला पंथ नसतो, प्रत्येक जण असतो तो आपल्या फक्त गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी असतो। आणि जो मराठमोळा भाग म्हणून ओळखला जातो गिरणगावातला मिल कामगार म्हणून, तो लालबाग परळमध्ये आहे। आणि ही संस्कृती टिकवण्यामागे देखील हे लालबाग, परळ, काळा चौकी, शिवडी, दादर, गिरगाव या सगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांचं, लोकांचं देखील खूप मोठं योगदान आहे। त्याशिवाय एवढा मोठा सण उत्सव आहे तो साजरा होऊ शकत नाहीये। गेली अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर तीच भक्ती, तीच सेवा, तेवढ्याच संख्येनं, मोठ्या संख्येनं गणेश भक्त, किंबहुना अधिकाधिक वाढत चाललेले हे गणेश भक्त आहेत। त्यामुळे ही सेवा करताना गणेश भक्त किंवा कार्यकर्ते थकत नाहीयेत, परंतु संख्या आहे ती गणेश भक्तांची अधिकाधिक वाढत चाललेली आहे। लालबाग, परळ, काळा चौकीची क्रेज ही फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती उरलेली नाहीये, तर ती देशभरात आता नावाजलेली आहे। आता लालबाग म्हटलं तर गणेश उत्सव हा स्वाभाविक आपल्या समोरच येतो, त्यामुळे देशभरामध्ये लालबाग, परळची जी ओळख आहे ती आता गणेश उत्सवाने देखील एक वेगळ्या पद्धतीने उमटलेली आहे। या गणपतीला, लालबागच्या राजाला अनेक मंत्री, कॅबिनेट मंत्री, अनेक प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष, इतर राज्यातले देखील मंत्री देखील लालबागच्या चरणी लीन झाले होते। त्यामुळे हा जो सोहळा आहे अश्विन, हा साधा सुद्धा सोहळा नाहीये। हा गणेश भक्तांचा, जेवढे गणेश भक्त आज या गिरगाव चौपाटीवर आहे त्याच्या कितीतरी पटीनं हा सोहळा
हा टीव्हीच्या माध्यमातून किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून गणेश भक्त पाहत असतील अश्विन, त्यामुळे यांची जी संख्या आहे ती मोजता न येण्यासारखी आहे आणि स्वाभाविक आहे लालबागचा राजा सर्वांना पावतो अशी एक सगळ्यांची समज आहे। त्यामुळे प्रत्येक जण आहे ते आपापल्या पद्धतीने लालबागच्या राजाला दान धर्म करत असतो, कोण चिठ्ठ्या देत असतो, कोण आपलं पत्र लिहित असतं, आपलं जे दुःख आहे ते पत्राच्या रूपात मांडत असतो, जणू की गणपती बाप्पाशी त्यांचा संवाद असतो। कोण सोन्याचा मोदक देतो तर कोण सोन्याचा मुकुट देतो, सोन्याचा हार देतो, चांदीचा मोदक देतो। हे सगळं जे आहे ते गेले अनेक वर्ष चालत आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या सगळ्या देणगीतून लालबागचा राजा आहे ते विविध सामाजिक उपक्रम देखील राबवतो अश्विन। म्हणजे हे पण आपल्याला सांगावं लागेल की वेगवेगळे जे म्हणजे गणेश उत्सव जरी 10 दिवसाचा असला तरी सुधीर साळवी यांच्यामध्ये गणेश उत्सव हा 365 दिवस असला पाहिजे। जी देणगी येते त्या देणगीचा समाज उपयोगी वापर कसा होऊ शकतो या दृष्टीनं ही देणगी वापरली पाहिजे। मग डायलिसिस सेंटर असेल, अभ्यासिका असतील, शिष्यवृत्ती असतील किंवा आरोग्य वैद्यकीय मदत असतील, या विविध माध्यमातून जो लाखोंचा करोडोचा निधी येतो त्याचा उपयोग आहे, सदुपयोग आहे तो या लालबाग राजाच्या निमित्तानं सर्वांकडून केला जातो। गोरगरिबांना या माध्यमातून मदत केली जाते आणि पुढच्या वर्षी देखील त्याच जोमानं त्याच ताकदीनं हे सगळे कार्यकर्ते, मंडळातले कार्यकर्ते, गणेश भक्त हे पुन्हा जिद्दीने उभं राहतात आणि आपल्या बाप्पाची सेवा करतात। त्यामुळे ही जी ताकद आहे ही फक्त 10 दिवसापुरती वापरत नाही तर पुढील 365 दिवस हे गणपती बाप्पाच्या चरणी लीन होत असतात विविध समाज उपयोगी कामातून, कार्यातून। त्यामुळे लालबाग, परळ, काळा चौकी यांची जेवढी गणेश उत्सवासाठी ओळख आहे तेवढीच समाज उपयोगी मदत म्हणून करण्यात देखील त्यांचा हातभार मोठा आहे। देशामध्ये कुठलेही संकट येऊ दे, याआधी अनेक ठिकाणी भूकंप झाले, पूर झाले, त्यावेळेला गणेश गल्लीचं मंडळ असेल, चिंतामणी असेल, रंगारी बदक असेल, काळा चौकीचा राजा असेल किंवा लालबागचा राजा असेल, या सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्विन पुढे येऊन भरघोस मदत केलेली आहे। म्हणजे जी काही देणगी जमा होते त्या देणगीच्या माध्यमातून समाजाला कसा फायदा होईल, 365 दिवस या राज्याची, या देशाची सेवा कशी केली जाईल, ही देखील भावना खूप महत्त्वाची आहे आणि ही याचं देखील इकडे वैशिष्ट्य सांगावं लागेल। त्यामुळे लालबागचा राजा असेल किंवा इतर मुंबईतले गणेश मंडळ असेल, ही काम तर करत असतात परंतु त्याच्यातून समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं, ही भावना जेव्हा ते आपल्या मनात आणतात तेव्हा हा उत्सव आहे तो अधिकाधिक गोड दिसू लागतो। हे बघू शकतो आपण, यांचा आनंद काही द्विगुणित झालेला आहे, गगनात मावत नाही हा आनंद। ढोल ताशा घेऊन थेट बोटीत चढलेले आहेत आणि जवळपास काल रात्री पासून हे आपली बोट अरेंज करण्यात लागतात आणि ती बोट अरेंज झाल्यानंतर बोटीत चढण्यापासून ते इतर म्हणजे आपला ओळखीचा नसेल तर त्याला उतरवण्यापर्यंत एवढं सगळं इकडे पूर्ण प्रकरण चालू असतं। त्यामुळे बोटीत चढणं हा एक मोठा अवघड प्रकार आहे, कठीण प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातून गणेश भक्त आहेत ते या बोटींमध्ये समाविष्ट होऊन घेतात। आता तिकडे बघा, आता पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत परंतु मुलं गणेश भक्त काही ऐकत नाहीत, एकावर एक अशी सगळे मंडळी बसलेली आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार झाला तर इकडे लाईफगार्ड, जॅकेट सगळं तयार ठेवण्यात आलेलं आहे, कारण का समुद्राचं पाणी आहे हळूहळू वाढत चाललेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेता हळूहळू गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ते जवळ आलेलं आहे। जलसुरक्षा दल, पाणबुडी, त्यामुळे ह्या सगळ्यांची इकडे सुरक्षा तैनात ठेवण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस असतील, पाणबुडी असतील किंवा मंडळाचे कार्यकर्ते असतील, लालबागचा राजा, कोळी बांधव असतील, हे सगळं काही इकडे तैनात ठेवण्यात आलेलं आहे। हळूहळू या गोष्टी वापरात येणार नाही हीच गणेश भक्तांची अपेक्षा असते, परंतु एक सुरक्षेच्या दृष्टीने आहे तो हा प्रकार ठेवावा लागतो, मदत म्हणून एक तत्पर ठेवावी लागते आणि त्याच अनुषंगानं हा संपूर्ण सोहळा अगदी नयनरम्य हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आहेत ते अश्विन इकडे दाखल झालेले आहेत। काल साधारणतः 11 वाजता ही मिरवणूक आहे ती सुरू झाली आहे आणि आता जवळपास बरोबर आज 11 वाजता या मिरवणुकीचा समारोप होईल। जवळपास 24 तास पूर्ण होतील अश्विन, 24 तास बाप्पाला निरोप देताना देखील हे सगळ्या गणेश भक्तांचा चेहऱ्यावरचा आनंद जो सुरुवातीला होता तोच आनंद 24 तासानंतर देखील पाहायला मिळतो आहे। या 24 तासामध्ये वाटेवर चालताना भायखळा, चिंचपोकळी या सगळ्या भागामध्ये, नागपाडा भागामध्ये
ह्या सगळ्या भागांमध्ये कोण ना कोणतरी पाणी, कोण जेवण, कोण बिस्किटच्या पुढे, कोण चहा असा अल्पोहार देत आलेला असतो आणि त्याच अल्पोहारावर हे सगळे मंडळी आहेत ते आपल्याला इथपर्यंत आनंदात, थोडा उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळतात। त्यामुळे हा जो सोहळा आहे हा डोळ्यात साठवण्यासाठी ही सगळी धावपळ, सगळी कसरत आहे ती गणेश भक्तांची सुरू आहे। त्यामुळे ह्या गणेश भक्तांना हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण का आजचा दिवस झाल्यानंतर हा दिवस पुन्हा एकदा 2025ला उजाडेल आणि 2025ला बऱ्याच काही गोष्टी आहेत, राजकीय म्हणा, मंडळाच्या बाबतीत म्हणा, गणेश भक्तांच्या बाबतीत म्हणा, खूप वेगळ्या बदललेल्या असतील। त्यामुळे आत्ताच याबद्दल 2025 बद्दल भाष्य करणं योग्य नाही अश्विन। त्यामुळे 2024 हे महाराष्ट्राला, या लालबागच्या राजाच्या मंडळाला काय देऊन जात आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अश्विन, वैभव, खरं तर जो क्षण जवळ येतो आहे विसर्जनाचा त्याचा तू याची देही याची डोळा साक्षीदार होतो आहेस। पण जर बघायचं झालं की जितका लालबागचा राजा हा सेलिब्रिटींचा म्हणून ओळखला जातो तितकाच समाजातल्या प्रत्येक घटकाशी देखील या लालबाग राजाचं एक भावनिक नातं आहे। लालबाग राजाला कोळी बांधवांकडनं सलामी दिली जाते, फायर ब्रिगेडकडनं सलामी दिली जाते। हे एक वेगळं भावनिक नातं देखील या लालबागच्या राजाच्या गणपतीसोबत आणि मंडळासोबत देखील एक वेगळंच आपल्याला पाहायला मिळतं। अगदी बरोबर। मी तुला एकच चित्र दाखवतो ज्याच्यातून सगळं तू जे बोललास ते संपूर्ण चित्र, प्रशांत माने थोडंसं वरती आपला कोळी बांधव कसा नटून थटून आलाय हे दाखवा। हातात भगवा झेंडा घेतलाय, डोक्यात कोळी टोपी घातलेली आहे आणि पारंपरिक कोळी वेशामध्ये हे आपले बांधव आहेत, कोळी बांधव ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ज्याचा तू उल्लेख केलास की तळागाळातल्या सर्वसामान्यांशी, सर्व कार्यकर्त्यांची नाळ जोडणारा हा राजा आहे। म्हणजे जेवढेच सेलिब्रिटी येतात, जेवढेच मोठमोठे VVIP येतात, नेते मंडळी येतात, त्या सगळ्यांबरोबरच इकडे तळागाळातला कार्यकर्ता देखील येत असतो, आपल्या बाप्पाला निरोप देत असतो, आपल्या बाप्पाचं दर्शन घेत असतो आणि आपल्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत असतो। त्यामुळे सर्वसामान्यांचा हा देव गणपती बाप्पा हा वेगवेगळ्या समाज घटकातून आपल्याला पाहायला मिळतो। मग त्यासाठी कुठलंही जात धर्म नाहीये। मी परत एकदा सांगतो, या लालबागच्या राजाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे दीपक, की हा जेव्हा नागपाडा भागातून जेव्हा निघतो ना त्यावेळेला मुस्लिम बांधवांकडून आरती केली जाते आणि हे आजचं नाहीये। म्हणजे इतर कुठल्याही भागामध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू दे, परंतु लालबागच्या राजाच्या बाबतीत आतापर्यंत मुस्लिम बांधवांनी केलेली ही आरती आहे, ही आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट मानली जाते आणि ही परंपरा आहे। म्हणजे ही आरती केल्याशिवाय हा लालबागचा राजा आहे तो पुढे येत नाही। त्यामुळे कोळी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, इतर जातीचे लोक असतील, हे सगळे आहेत ते आपल्या राजाला निरोप देताना आपली सेवा या राजाच्या चरणी आहेत ती हळूहळू अर्पण करत असतात। आणि मग त्याच्यातून पुढचे परंपरा, नातीगोती, मंडळाबरोबरचं नातं, आगामी काळातल्या कार्यपद्धती ह्या सगळ्या आहेत त्या हळूहळू जोडल्या जातात आणि त्यामुळेच हा लालबागचा राजा आणि इतर ज्या काही गोष्टी मंडळांच्या आहेत त्या आपसुकच सगळ्यांशी एकमेकांशी घट्ट होत जातात आणि तेच नातं आहे ते उत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। आता आपण बघा ना, इथे एवढ्या बोटी आहेत, ह्या बोटींना कंट्रोल कसं करायचं हे सर्वात मोठं टेन्शन आहे, कारण की प्रत्येकाला जवळून आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे। पण त्याचबरोबर आहे ते इकडे मुंबई पोलिसांची स्पीड बोट देखील आहे। म्हणजे मी मगाशी सांगितलं की मुंबई पोलीस रस्त्यावर तर 24 तासापासून आहेत, 48 तासापासून आहेत, परंतु समुद्रात देखील या बाप्पाचं रक्षण करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांचं रक्षण करण्यासाठी समुद्रात देखील स्पीड बोटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। राजा हा थाटात निघालेला आहे, त्याच्या कोणी पुष्पवृष्टी केलेली आहे, फुलांचे हार घातलेले आहेत, कोणी नोटांचे हार घातलेले आहेत। त्यामुळे हा बाप्पा जसा निघतो ह्याचा थाटच वेगळा असतो। म्हणून तर 24 तास झाले, 23 तास झाले, या 23 तासामध्ये लालबागचा राजा आहे तो हळूहळू आपल्या ठिकाणी मार्गस्थ होताना दिसतो आहे। ही जी शान आहे, हा जो मान आहे, हा जो सन्मान आहे दीपक, हा लालबागच्या राजाचा आहे आणि या राजाचा हा मान आहे तो गेल्या वर्षानुवर्ष टिकत आलेला आहे आणि आगामी काळात देखील पुढे हा लालबागच्या राजाचा मान सन्मान आहे
अधिकाधिक वाढत जाणार आहे। मी पुन्हा एकदा सुधीर साळवींकडे जाण्याचा प्रयत्न करतो। थोडी तराफ्यावर गर्दी आहे दीपक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अजून किती लांब आपण जाणार आहोत। सुधीर भाऊ अजून किती वेळ आहे विसर्जनाला? प्रेक्षक जेवढे इकडे आपल्याला गणेश भक्त पाहायला मिळतात तेवढेच टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून पाहायला मिळतात। अजून किती आत जाणार आपण? आता कुठे ना आता त्या पद्धतीने बघतोय की किती खोल समुद्रामध्ये आता या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात निर्णय घेऊ की कशा पद्धतीने आणि कुठे विसर्जन करायचं, कारण समुद्राच्या लाटा आणि त्या भौगोलिक परिस्थिती बघूनच सगळं विसर्जन करावं लागतं। 1-2 ते 5 मिनिटांमध्ये आता निर्णय कोळी बांधवांशी बोलून घेतो। साधारणतः आपला दरवर्षीचा स्पॉट्स काय असतो? किती किलो म्हणजे किती खाली खोली असायला पाहिजे असते आणि ती राजासाठी किती कम्फर्टेबल असते? नाही, मोठ्या खोल समुद्रामध्ये लालबाग राजाचं विसर्जन होतं आणि तिथपर्यंत आता पोहोचलेलो आहोत, पण तो स्पॉट आहे तो आता बघतोय आणि त्याच पद्धतीने आता थोड्याच वेळात विसर्जन होतं। दरवर्षीच्या स्पॉटला आपण पोहोचलोय का? नक्कीच दरवर्षीच्या स्पॉटला आलेलो आहोत, पण त्याला तर थोड्या खोली अजून कळाली? हा, आता खोली कळली की आता थोड्याच विसर्जनचा निर्णय घेऊ। पाण्याची खोली जर इथे नसेल तर आणखीन पुढे जावं लागेल? नक्कीच थोडं पुढे जावं लागेल। सुधीर साळवीजी, आणखीन एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला। तुम्ही देखील 10 दिवस गणेश भक्त म्हणून एक सेवा केलेली आहे, परंतु तुमच्या आयुष्यात एक असा कठीण क्षण आला की तुम्ही पूर्ण कोलॅप्स झालात, परंतु गणपती बाप्पासाठी तुम्ही उभे राहिलात। तुमचे वडील गणेश चतुर्थीच्या आधी गेले, हा किती मोठा धक्का होता? एक मोठा कौटुंबिक धक्का होता, परंतु अनेक वर्ष लालबागच्या राजाची सेवा करत असल्यामुळे सर्व तमाम कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणी जे काही अनेक वर्षाचं कामकाज असतं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि लालबागच्या राजाची टीम आहे ती एक जबरदस्त अशी सक्षम टीम आहे, त्यामुळे त्या सर्व टीमने 91 वर्षाचा उत्सव अतिशय चांगल्या नियोजन पद्धतीने पार पाडलेला आहे। संकटातून उभं राहणं तितकंही सोपं नक्कीच। थोडे भावनिक झालेले आहेत, कारण का अक्षरशः गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी सेवा अर्पण केलेली आहे। कारण का हा संपूर्ण सोहळा यामध्ये आपण बघितलं तर अनंत अंबानींसारखे मोठमोठे VIP आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन इकडे तैनात करण्यात आलेलं आहे। तर याच्यात कुठलीही थोडी चूक होऊ नये हीच मोठी अपेक्षा असते आणि त्यासाठीच स्वतः सुधीर साळवी आहेत किंवा त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू आहेत ते स्वतः ऑन फील्ड उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात जी खोली आहे त्या खोलीपर्यंत हा राजा आहे दीपक, तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या राजाला निरोप देण्यासाठी इकडे जर बघितलं तर 22 ते 25 बोट्स कोळी बांधवांकडून अरेंज करण्यात आलेला आहे। जो काल 11 वाजता जयघोष सुरू झाला होता तो जयघोष आताही देखील तितक्याच उत्साहाने तितक्याच मोठ्या ताकदीनं हा जयघोष होताना पाहायला मिळतो आहे। अनंत अंबानी असतील, दीपक केसरकर असतील, शिवाजी पाटील असतील किंवा मंडळातले इतर कार्यकर्ते असतील, कोळी बांधव असतील, या सगळ्यांच्या या उपस्थितीनं हा सोहळा आहे तो आणखीनच दिमागदार होणार आहे। वैभव, या सगळ्यामध्ये तुला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे असा की लालबागचा राजा ज्याचं राजासारखं खरखर रूप आहे, ज्याचा राजासारखा खरखर थाट आहे, ती लालबागच्या राजाची ती मूर्ती घडवणारे हात देखील वर्षानुवर्ष तेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दरवर्षी तशाच पद्धतीनं लोभस राजच असं हे बाप्पाचं रूप साकारलं जातं। याबद्दल देखील सांगशील, कारण की तू जवळून हे सगळा उत्सव हा जो सगळा सोहळा आहे तो अनेक वर्ष अनुभवला आहेस। दीपक, नक्कीच काल सकाळी 6 वाजल्यापासून मी ऑन फील्ड होतो। मी काल ड्युटी संपवली आणि त्यानंतर मी लालबागच्या राजाच्या या मिरवणुकीत अनुभव घेण्यासाठी सहभागी झालो होतो, त्यामुळे मी हा संपूर्ण अनुभव जवळून घेतलेला आहे। जसं तू सांगितलंस की हे जे हात मूर्ती बनवणारे हात देखील तेच असतात, तर ते विसर्जन करणारे हात देखील तेच वर्षानुवर्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्या समोरचं जे चॅलेंज असतं हे शब्दात सांगता न येण्यासारखं आहे। कारण का लालबागच्या राजाच्या या विसर्जनामध्ये किंवा मूर्ती बनवण्यामध्ये कुठलीही कसूर राहता कामा नये याची खबरदारी ही मूर्तिकारांकडून आणि मूर्ती विसर्जित करण्याकडून ठेवण्यात येते। आता ज्या पद्धतीने आपण सांगतोय की हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून हा जो सोहळा आहे
तो विसर्जन सोहळा पार पडतो। त्यामुळे ह्या विसर्जन सोहळ्यामध्ये हायड्रोलिकचे इंजिनियर आहेत, त्यांच्या माध्यमातून ही गणेश मूर्ती आहे ती हळूहळू या समुद्रामध्ये विसर्जित केली जाते। आणि त्यानंतर हे जे स्कुबा ड्रायव्हर मगाशी आपण ज्यांच्याशी बातचीत केली त्या स्कुबा ड्रायव्हरच्या माध्यमातून काही स्क्रू असतात, नट्स बोल्ट्स असतात, ज्या पाटाला अटॅच केलेले असतात, ते काढणं पण खूप डिफिकल्ट असतं। म्हणजे जेवढी गणपती बाप्पाची मूर्ती आहे लालबागच्या राजाची 20 फूट खाली जायचं, त्या खाली गेल्यानंतर पाटाला अटॅच केलेली जी मूर्तीला नटबोल्ट्स असतात ते काढायचं, हे खूप मोठं जिकिरीचं काम असतं आणि हे साधं सोपं नाही आहे, कारण का खोल समुद्र आहे आणि स्कुबा डायव्हर देखील 6च्या संख्येने इकडे आहेत। त्यामुळे जर एकाला नाही जमलं तर दुसऱ्याला संधी दिली जाते आणि जोपर्यंत नटबोल निघत नाही तोपर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांमधला जीव आहे तो टांगणीला लागलेला असतो। कारण का नटबोल खाली समुद्रात जाऊन काढणं म्हणजे काळोख, त्यात बॅटरी इकडे आणि नटबोल फिरवणं, तो निघाला तर सुदैवाने ठीक, तोपर्यंत स्कुबा ड्रायव्हरचा स्टॅमिना देखील तिकडे राहायला पाहिजे। म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या खूप डिफिकल्ट आहेत, म्हणजे हे सोपं नाही आहे। म्हणजे जेवढं विसर्जित करताना आपल्याला पाहायला मिळतं तेवढं सोपं हा विसर्जन सोहळा नाही आहे। हा तराफावर लोक नेमकीच ठेवावी लागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।